नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण, विज्ञान भाग पहिला, इयत्ता 10वी. यामध्ये मेंडेलिव्हने कशा प्रकारे त्यावेळेला ज्ञात असलेल्या 63 इलेमेंटची रचना केली, त्याने केमिकल प्रॉपर्टीज, त्याप्रमाणे अणुवस्तुमानांक सुद्धा वापरला. त्यानंतर हेनरी मोसलेने कशा प्रकारे 118 मूलद्रव्य यांचे वर्गीकरण करून ते आवर्त सारणीत ठेवले, याच्याविषयी आपण बघितलं. आता याच्या पुढे आवर्त सारणीमध्ये टॉप टू बॉटम किंवा लेफ्ट टू राईट जाताना कशा प्रकारे अणुच्या रचनेमध्ये त्याच्या रेडियसमध्ये म्हणजे त्रिज्येमध्ये बदल होत जातो, त्याविषयी आपण इथे बघणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, आधुनिक आवर्त सारणी, मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपण. आधुनिक आवर्त सारणीतील गण व आवर्तांची ही वैशिष्ट्ये मूलद्रव्यांचं इलेक्ट्रॉन स्वरूपणामुळे आहेत. आता इलेक्ट्रॉन स्वरूपण म्हणजे काय? आता बघा, आपण 8व्या इयत्तेत बघितलं होतं की 2n वर्ग या फॉर्म्युल्याने प्रत्येक शेलमध्ये, म्हणजे पहिली शेल असेल त्याला के म्हटलं जातं, दुसऱ्या शेलला एल म्हटलं जातं, नील्स बोहरने ही नावं दिलेली आहेत. तिसरी शेल असेल त्याला एम म्हटलं जातं, चौथ्या शेलला एन अँड सो ऑन. अशा प्रकारे अल्फाबेट्स वापरले जातात. के म्हणजे पहिली शेल, ह्याच्यामध्ये 2n वर्ग, एनच्या ठिकाणी 1 टाकला, 1 चा वर्ग 1च येतो, आणि बे एके बे म्हणजे 2 गुणिले 1 2 येतात. म्हणजे पहिल्या कक्षेची कॅपॅसिटी 2 इलेक्ट्रॉन्सची आहे. दुसऱ्या कक्षेची कॅपॅसिटी काढताना आपण एनच्या ठिकाणी 2 चा वर्ग टाकूया, कारण एल ही दुसरी कक्षा आहे, म्हणून एनच्या ठिकाणी 2. 2 चा वर्ग 4, 4 दुणे 8, म्हणजे दुसऱ्या कक्षेची होल्डिंग कॅपॅसिटी 8 इलेक्ट्रॉनची आहे. अशा प्रकारे आपण जर काढत गेलो, कॅल्क्युलेशन्स करत गेलो, तर तिसऱ्या कक्षेची कॅपॅसिटी 18 इलेक्ट्रॉन्सची, चौथ्या कक्षेची कॅपॅसिटी 32 इलेक्ट्रॉन्सची, आणि अशा प्रकारे ही कॅपॅसिटी वाढत जाते. तरी पण पहिली कक्षा सोडली तर, म्हणजे पहिल्या कक्षेत डुप्लेट तयार होतं, तर ते एलिमेंट स्टेबल असतं. उदाहरणार्थ हेलियम किंवा हायड्रोजनच्या बाह्यतम कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, तो दुसऱ्या कोणाच्या तरी एका इलेक्ट्रॉनमध्ये शेअरिंग करतो आणि डुप्लेट तयार करतो आणि तिथे स्टेबल होतो. दुसऱ्या कक्षेनंतर 8 इलेक्ट्रॉन्स जरी बाह्यतम कक्षेमध्ये आले तरी ते एलिमेंट स्टेबल होतं. उदाहरणार्थ आपण निष्क्रिय वायू बघितला अर्गॉन, तर अर्गॉनचा ॲटॉमिक नंबर 18 आहे, 2, 8 आणि 8. इथे तिसऱ्या कक्षेची कॅपॅसिटी 18 इलेक्ट्रॉन्स होल्ड करण्याची आहे, परंतु 8 इलेक्ट्रॉन्स आले तरीही हा ऑर्गॉन वायू स्टेबल झाला, म्हणून ते कोणत्याही रिएक्शनमध्ये भाग घेत नाहीत. तर महत्वाची गोष्ट म्हणजे काय, तर इलेक्ट्रॉनिक स्वरूपणामुळे यांची रचना आवर्त सारणीत हेनरी मोसलेने केलेली आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आधुनिक आवर्त सारणीमध्ये मूलद्रव्ये त्यांच्या चढत्या अणु क्रमांकाप्रमाणे मांडली आहेत. आपण जर व्यवस्थित बघितलं तर पहिला हायड्रोजन, त्याच्यानंतर राईट साईडला तुम्हाला हेलियम दिसतो, हेलियमचा अणु क्रमांक 2 आहे. त्याच्यानंतर दुसरं आवर्तन जर बघितलं, दुसरा पिरियड जर बघितला, तर तुम्हाला तिथे दिसतो लिथियम, लिथियम नंतर बेरिलियम, लिथियमचा अणु क्रमांक आहे 3, बेरिलियमचा अणु क्रमांक आहे 4, त्याच्या पुढे बोरॉन येतो, 5 अणु क्रमांक, कार्बन 6, नायट्रोजन 7, ऑक्सिजन 8, फ्लोरीन 9, अशा प्रकारे, किंवा निऑन 10, अशा प्रकारे चढत्या अणुक्रमांकाने त्यांची मांडणी केलेली आहे. हे जे उभे स्तंभ आहेत आवर्त सारणीमध्ये त्यांना गण म्हणतात. हे आपण पहिलंच बघितलेलं आहे. असे एकूण 18 गण या आवर्त सारणीमध्ये आहेत. एका गणातील मूलद्रव्यांच्या रासायनिक गुणधर्मामध्ये साधर्म्य व प्रवणता असते. आता साधर्म्य म्हणजे काय बघा मुलांनो, आपण जर विचार केला पहिल्या गणाचा, पहिल्या गणामध्ये पहिला कोण येतो? हायड्रोजन. याचा अणु क्रमांक 1 असल्यामुळे याच्या बाह्यतम कक्षेमध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे, म्हणजे तो एक बॉन्ड तयार करणार. त्याच्या खाली आहे लिथियम, लिथियमचा अणु क्रमांक आहे 3, 2 आणि 1. इथे परत एकदा पहा मुलांनो की एक इलेक्ट्रॉन आउटर मोस्ट शेल मध्ये आला, आणि म्हणजेच हा एक बॉन्ड म्हणजे हा एक इलेक्ट्रॉन डोनेट करतो. सोडियम अणु क्रमांक आहे 11, 2, 8 आणि 1, म्हणजे ह्याच्यामध्ये सुद्धा एक इलेक्ट्रॉन बाह्यतम कक्षेमध्ये आहे. त्याच्यानंतर आपण बघतो पोटॅशियम, ज्याचा अणु अंक आहे 19, म्हणजे 2, 8, 8 आणि 1. इथे सर्व जे मूलद्रव्य आहेत पहिल्या गणामध्ये त्यांच्या बाह्यतम कक्षेमध्ये एक इलेक्ट्रॉन आहे, म्हणजे एक इलेक्ट्रॉन ते देऊ शकतात. आता इलेक्ट्रॉन देवाणघेवाण म्हणजे रासायनिक गुणधर्म, आणि म्हणून इथे दुसरा पॉइंट जो दिलेला आहे त्याप्रमाणे प्रत्येक गणातील मूलद्रव्यांचे रासायनिक गुणधर्म सारखेच असतात, त्याच्यात साधर्म्य असतं. आता बघा, आडव्या ओळींना आवर्तन असे म्हणतात, म्हणजे पिरियड असं म्हटलं जातं. इथे 7 पिरियड आहेत, आपण बघितलेले आहेत मागच्या सेशनमध्ये. कशा प्रकारे 7 पिरियड मध्ये 2, 8, 8, 18, 18 आणि 32, 32 मूलद्रव्यांची रचना केलेली आहे, ते आपण बघितलेलं आहे. आता एका आवर्तामध्ये
एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे जाताना मूलद्रव्यांचे गुणधर्म हळूहळू बदलत जातात. आता हा इथे पॉइंट खूप महत्वाचा आहे, ज्याचं एक्सप्लेनेशन देतो बघा मुलांनो. आपण लिथियम फॉर एक्झाम्पल बघितला 3 अणुअंक. त्याच्यानंतर पुढे आपण गेलो तर लिथियमच्या पुढे येतो आपल्याकडे बेरिलियम. बेरिलियमचं अणुअंक आहे 4, म्हणजे 2 आणि 2 हा 2 इलेक्ट्रॉन देऊ शकतो. त्यानंतर बोरॉन 5 अणुक्रमांक 2 आणि 3 इलेक्ट्रॉन्स देऊ शकतो. कार्बनचा अणुक्रमांक आहे 6, म्हणजे 4 इलेक्ट्रॉन त्याच्या आउटरमोस्ट शेलमध्ये असतात. आता अष्टकाच्या अर्धे म्हणजे ऑक्टेटच्या अर्धे 4 इलेक्ट्रॉन्स. आता इलेक्ट्रॉन दिले जात नाहीत किंवा घेतले जात नाहीत, तर कार्बन हा इलेक्ट्रॉनची शेअरिंग करतो आणि ह्याच्यामध्ये कोव्हॅलंट बॉन्डिंग तयार होते. म्हणजे जसं जसं आपण लेफ्ट टू राईट जाऊ तसं तसं काय होत जातं, तर मूलद्रव्यांचे गुणधर्म हळूहळू बदलत जातात. तुम्ही लेफ्ट साईडला बघितलात तर तुम्हाला मेटल्स दिसतात, म्हणजे इलेक्ट्रॉन देणारे ते इलेक्ट्रो पॉझिटिव्ह असतात आणि नॉन मेटल्स हे इलेक्ट्रॉन घेणारे असतात, म्हणजे इलेक्ट्रो निगेटिव्ह असतात. कार्बन हा इलेक्ट्रॉन शेअर करत असल्यामुळे यांच्यामध्ये पॉझिटिव्हिटी किंवा निगेटिव्हिटी नसते. तर त्याच्याविषयी जी पॉझिटिव्हिटी निगेटिव्हिटी आहे ती इयत्ता 12वी सायन्समध्ये आपण बघणार आहोत, की ज्याच्यामध्ये कशा प्रकारे रेझोनन्स स्ट्रक्चर तयार केलं जातं. आता अशा प्रकारे आवर्त सारणीमध्ये इलेक्ट्रॉन स्वरूपणाच्या आधारे एलिमेंट्सची मांडणी केलेली असते. बघा विद्यार्थी मित्रांनो, आवर्त आणि इलेक्ट्रॉन स्वरूपण. ज्या मूलद्रव्यांमधील इलेक्ट्रॉन असलेल्या कवचाची संख्या एकसारखी असते ती मूलद्रव्ये एकाच आवर्तात असतात. मी ह्याच्या आधीच्या स्लाइडमध्ये तुम्हाला एक्झाम्पल दिलं, ज्याप्रमाणे हायड्रोजन, नंतर लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम हे जे एलिमेंट्स आहेत ते त्यांच्या बाह्यतम कक्षेमध्ये एक एक इलेक्ट्रॉन आहेत, म्हणून ते पहिल्या गणामध्ये आहेत, पहिल्या ग्रुपमध्ये आहेत. आता मूलद्रव्यांची रासायनिक अभिक्रियाशीलता ही त्यांच्या संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या व संयुजा कवच कोणते आहे याच्यावर अवलंबून असते. रासायनिक अभिक्रियाशीलता म्हणजेच इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण करून बॉन्ड तयार करणं. जसं HCl, H मधला एक इलेक्ट्रॉन आणि जो इलेक्ट्रॉन Clच्या बाह्यतम कक्षेबरोबर, कारण क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर आहे 18, 2, 8 आणि 7, तर 7 इलेक्ट्रॉन बरोबर एका इलेक्ट्रॉनचं शेअरिंग केलं जातं. कारण एक इलेक्ट्रॉन असलेला कोणताही एलिमेंट आपला इलेक्ट्रॉन कोणालाही देऊ शकत नाही आणि म्हणून हायड्रोजन क्लोरीन बरोबर शेअरिंग करतो. म्हणजे आपण जर कोणतेही एलिमेंट्स बघितले त्यांच्यामध्ये बॉन्डिंग तयार होत असेल, NaCl किंवा दुसरे कुठले एलिमेंट्स असतील CuSO4, तर ह्यांच्यामध्ये बॉन्डिंग तयार होत असताना इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे, म्हणजे 3 पर्यंत इलेक्ट्रॉन दिले जातात बाह्यतम कक्षेमध्ये. मोस्टली मेटल हे 3 इलेक्ट्रॉन देतात आणि त्यांच्यामध्ये पॉझिटिव्ह चार्ज वाढतो, म्हणजेच ते इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आहेत. आणि जनरली नॉन मेटल्स जे आहेत, अधातू जे आहेत, ते इलेक्ट्रॉन घेतात आणि त्यांच्यावर निगेटिव्ह चार्ज येतो, म्हणून त्यांना इलेक्ट्रोनिगेटिव्ह असं म्हटलं जातं. म्हणजेच इलेक्ट्रॉन ची संख्या जी आहे त्याच्यात कवच किती आहेत, म्हणजे किती शेल्स आहेत, त्याच्याप्रमाणे तो प्रोटॉन पासून किती लांब गेलेला आहे इलेक्ट्रॉन. समजा एक शेल असेल तर इलेक्ट्रॉन जवळ असतो, 2 शेल असतील तर बाह्यतम इलेक्ट्रॉन म्हणजे व्हॅलन्स शेल मधला इलेक्ट्रॉन थोडा लांब गेलेला असतो. मग अशा वेळेला प्रोटॉनचा त्याच्यावरचा अंकुश थोडा कमी होतो. 3 शेल असतील तर अजून इलेक्ट्रॉन व्हॅलन्स इलेक्ट्रॉन लांब गेलेला असतो. म्हणजे अशा प्रकारे ही रचना आपल्याला आवर्तामध्ये आणि ग्रुपमध्ये दिसते. आधुनिक आवर्त सारणीतील आवर्ती कल बघा. आधुनिक आवर्त सारणीच्या एखाद्या आवर्तातील किंवा एखाद्या गणातील मूलद्रव्यांच्या गुणधर्मांची तुलना केली असता त्यांच्यात होणाऱ्या बदलांमध्ये काही नियमितता दिसून येते. यालाच आधुनिक आवर्त सारणीतील आवर्ती काळ असे म्हणतात. म्हणजे आपण एखादं आवर्तन किंवा गण घेतलं तर त्यांच्यामध्ये ऍडजेसंट म्हणजे बाजूबाजूच्या इलेमेंटमध्ये किंवा मागे पुढे असलेल्या इलेमेंटमध्ये थोड्याफार प्रमाणात साधर्मता आढळून येते, त्यालाच म्हणतात आवर्त सारणीतील आवर्ती काळ. आता संयुजा बघा, सोडियम क्लोराईड याच्यामध्ये जेव्हा बॉन्डिंग तयार होते तेव्हा सोडियम त्याचा अणु अंक आहे 11, ॲटॉमिक नंबर 11, 11, 2, 8, 1 त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, आणि क्लोरीन 17 याचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 287 आहे. म्हणजे सोडियमकडे बाह्यतम कक्षेमध्ये असलेला एक इलेक्ट्रॉन क्लोरीन ऍक्सेप्ट करतो. आता एक इलेक्ट्रॉन गेल्यामुळे सोडियमकडे 2 शेल राहिल्या 2 आणि 8, आणि क्लोरीनकडे 2, 8 आणि 8 इलेक्ट्रॉन्स आले. पहिले 7 होते, एक इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केल्यामुळे एक इलेक्ट्रॉन आला. तर एक इलेक्ट्रॉन दिला म्हणून सोडियमची संयुजा 1 आहे, व्हॅलन्सी 1 आहे, आणि क्लोरीनने एक इलेक्ट्रॉन घेतला म्हणून व्हॅलन्सी
त्याची 1 आहे. अशा प्रकारे आपण जेवढे इलेक्ट्रॉन दिले जातात ती त्याची व्हॅलेन्सी असते आणि जेवढे इलेक्ट्रॉन घेतले जातात ती सुद्धा त्याची व्हॅलेन्सीच असते. मूलद्रव्याची व्हॅलेन्सी 1 पासून 4 पर्यंत वाढत जाते. आपण बघितलं कार्बनची व्हॅलेन्सी 4 आहे. त्याच्यापूर्वी येणाऱ्या बोरॉनची व्हॅलेन्सी 3 आहे. त्याच्यापूर्वी येणाऱ्या बेरिलियमची व्हॅलेन्सी 2 आहे. म्हणजे अशा प्रकारे व्हॅलेन्सी वाढत जाते, म्हणजे मेटॅलिक कॅरेक्टर्स वाढत जातात आणि परत एकदा व्हॅलेन्सी कमी कमी होत जाते आणि ती 0 पर्यंत येते. म्हणजे मूलद्रव्याच्या आवर्त सारणीमध्ये तो शेवटचा गण दिसतो त्याच्यामध्ये 0 गण असं म्हटलं जातं, कारण त्यांच्या आउटरमोस्ट शेल फुलफिल झालेले असतात, त्यांच्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन्स आलेले असतात, म्हणून ते कोणतेही बॉन्डिंग तयार करत नाहीत. म्हणजेच परत एकदा बघा, संयुजा म्हणजेच कंबायनिंग कॅपॅसिटी, म्हणजे संयोग पावण्याची क्षमता, यालाच व्हॅलेन्सी किंवा संयुजा असं म्हटलं जातं. बघा, अणू आकारमान. आता अणू जनरली स्फेरिकल असतो, म्हणजेच गोल आकाराचा असतो. आपल्याला माहित आहे वर्तुळाचा आपल्याला जर आकार काढायचा असेल तर वर्तुळाचा सेंटर आणि परिघावरील बिंदू याच्यामधील अंतर आपण घेतो. त्याप्रमाणे अणूमध्ये न्यूक्लियसचा मध्य आणि बाह्यतम कक्षेमधील इलेक्ट्रॉन याच्यामधील अंतर म्हणजे अणूची त्रिज्या असते. बघा, आकारमान हा द्रव्याचा मूलभूत गुणधर्म आहे. अणूचे आकारमान त्याच्या त्रिज्येच्या प्रमाणात दर्शवतात. अणूची त्रिज्या म्हणजे अणुकेंद्रक व बाह्यतम कवच यामधील अंतर होय. आणि ह्याच्यासाठी आता अणू अत्यंत सूक्ष्म आहे, लक्षात घ्या. आपल्या डोळ्यांना तो दिसू शकत नाही आणि म्हणून त्याच्यामध्ये पिकोमीटर म्हणजे हे लहान एकक अणूची त्रिज्या मोजण्यासाठी वापरलं जातं. बघा, धातू आणि अधातू गुणधर्म. साधारणतः आवर्त सारणीतील केवळ 18 मूलद्रव्य अधातू वर्गातील आलेले आहेत, तर धातू वर्गात 80हून अधिक मूलद्रव्य आलेले आहेत. आता लक्षात घ्या, इलेक्ट्रॉन देण्याची कॅपॅसिटी म्हणजे धातू म्हणजे मेटल्स झाले. धातू जनरली इलेक्ट्रोपॉझिटिव्ह असतात, कारण इलेक्ट्रॉन दिला गेला की प्रोटॉनची संख्या वाढते आणि म्हणून अणूवर पॉझिटिव्ह चार्ज येतो, म्हणून त्याला इलेक्ट्रोपॉझिटिव्ह म्हटलं जातं. आणि अधातू म्हणजे ते इलेक्ट्रॉन घेतात. इलेक्ट्रॉन घेतल्यामुळे आतमध्ये असलेल्या प्रोटॉनची संख्या कमी होते आणि बाह्यतम कक्षेमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या वाढते, म्हणजेच निगेटिव्ह पार्टिकल्सची संख्या वाढते आणि म्हणून अधातू गुणधर्म. आपण आवर्त सारणीत बघितलं, जसं लेफ्ट टू राईट जावं तसं धातू वाढत जातात, धातूंचे कॅरेक्टर्स वाढत जातात आणि नंतर ते कमी कमी होत जातात. बघा, हॅलोजन कुळातील प्रवणता. आता आपण बघतोय गण 17 मध्ये आपण बघितलं फ्लोरीन, त्याच्यानंतर बघितलं आपण क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, हे सगळे हॅलोजन्स आहेत. म्हणजे ह्यांच्या बाह्यतम कक्षेमध्ये 7-7 इलेक्ट्रॉन्स असतात. आता सर्वांचं रेणूसूत्र सारखंच आहे, ते म्हणजे X2. X म्हणजे हॅलोजन, म्हणजे F2 फ्लोरीनचं, त्याच्यानंतर क्लोरीनचं Cl2, आयोडीनचं I2 आणि ब्रोमीनचं Br2 आणि सो ऑन. म्हणजे ह्याच्यामध्ये ह्याचं रेणूसूत्र सारखंच आहे. गणात वरून खाली जाताना त्यांच्या भौतिक स्थितीत प्रवणता दिसून येते. फ्लोरीन F, क्लोरीन Cl हे वायू आहेत. ब्रोमीन Br हा द्रव आहे, लक्षात घ्या, अधातू असून हा द्रव आहे. तर आयोडीन I हा स्थायू आहे. अशा प्रकारे हॅलोजन कुळातील प्रवणता म्हणजे वेगळेपणा आपण इथे बघितलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या शेवटच्या सेशनमध्ये काय शिकलो? कशा प्रकारे आवर्त सारणीमध्ये एलिमेंटची रचना केलेली आहे, कशा प्रकारे मेटॅलिक कॅरेक्टर्स लेफ्ट टू राईट जाताना वाढत जातात किंवा कमी होत जातात, त्याचप्रमाणे अणूची त्रिज्या म्हणजे काय, त्याचप्रमाणे आपण बघितलं की सारख्याच गणामधले जे एलिमेंट्स असतात त्यांची म्हणजे एकाच गणातले जे एलिमेंट्स असतात त्यांची रचना साधारण सारखीच, म्हणजे बाह्यतम कक्षेमध्ये त्या गणाच्या नंबरचा म्हणजेच ग्रुपच्या नंबरचा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असतो. धन्यवाद.